ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, चमत्कार केला नाही, तर तिथं तसा प्रसंग झाला होता. माझ्यासारखा बुवा असता तर रेडा बोलविला म्हणून दुसऱ्या दिवशी युट्यूबला टाकलं असतं, वलसे महाराज रेडा बोलवतात या बघायला, फेसबुकला टाकलं असतं आहे ना. पण तसं काही केलं नाही. मी असं म्हणत असतो चंदू, मी मुद्दाम मी म्हणतो की ज्ञानोबारायांच्या जीवनात भिंत चालवली, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये रेडा बोलवला, ज्ञानोबारायांच्या जीवनात मेलेला माणूस उठवला, हा चमत्कार लोक मानत असतील. पण मी याला चमत्कार मानावं की न मानावं यापेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे 12 वर्षाच्या वयामध्ये अशी ज्ञानेश्वरी लिहिली की 1400 वर्षाच्या माणसाला कळत नाही. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि तो ज्ञानोबारायांनी माणसं तशा पद्धतीनं आचार करतात म्हणून ज्ञानोबारायांनी ती मान्य केलं नाही. आणि ज्ञानोबारायांनी शुद्धीपत्राला जायचा आग्रह केला म्हणून ते गेले नाही. तर निवृत्तीनाथ महाराजांचा सोपान काकाची मानसिकता नव्हती. काय गरज आहे, चरित्र बघून घ्या. मी कशासाठी तुमच्या पुढे मांडलं, या अवस्थेतही असले तरी त्यांची मान्यता ही भगवंताशी जोडलेली होती. आणि तिसरं उदाहरण आपण जर घेतलं तर ज्यांचा सेवेसाठी आपण घेतलाय ते नाथ महाराज, त्यांची परिस्थिती कधी बिघडलेली होती हो? परिस्थितीनं कधीच बिघडलेले नव्हते, सदा संपन्न. संसार ज्यांचा सदा संपन्न, वडिलोपार्जित, पिढ्यानपिढ्या संपन्न. तिथला एक प्रसंग सांगतात. दासोपंत महाराज इथं अंबाजोगाईला ज्यांची समाधी आहे ते दासोपंत महाराज त्यांचं आजूळ होतं. कुणाचं? नाथ महाराजांचं. आणि श्रीमंती होती आणि षष्ठीचा उत्सव नाथांच्या काळामध्ये व्हायचा. इथून दिंडी काढली त्यांनी. पुन्हा दासोपंत महाराजांनी हजारो टाळकरी आणि समाज लाखोवर घेऊन ते पैठणला गेले. आणि पैठण लांब असताना पुढे एक वारकरी पाठवला, एक सोबदार पाठवला आणि सांगितलं की एवढे टाळकरी आणि एवढे भाविक येत आहेत आणि यांची व्यवस्था व्हावी लागते म्हणून. नाथ महाराज म्हणाले भगवंताची कृपा होईल, त्याच्याप्रमाणे सगळी व्यवस्था होईल. नाथ महाराज साधू मी करतो असं कधीच म्हणत नाही. आणि मग पुढं दूत घेऊन सेवक आणि चोपदार जाऊन नाथ महाराजाला सांगतात आणि दुसऱ्या एका चोपदाराचं रूप घेऊन भगवान पुढे येतात आणि त्या दासोपंत महाराजाला भेटले, नमस्कार केला. महाराज नाथांनी सगळी व्यवस्था केली. तुम्ही कोण? मी त्यांचा चोपदार. बरं, काय काय केली व्यवस्था? सगळी व्यवस्था सांगितली. तूप आणलं का? तूप. त्या चोपदारानं सांगितलं तूप होय, तुपाचे गोदाम आहेत आमच्या मालकाचे. तुपाचे गोदाम असतात का? आमच्या मालकाचे तुपाचे गोदाम आहेत. आणि त्यांना ते खरं वाटलं नाही. ती दिंडी तिथंच थांबवली. दासोपंत महाराज गोदाम बघायला गेले तुपाचं. ह्याला काही निर्माण करावं वेळ लागायचा वेळी ह्यानं लगेच तुपाचं गोदाम तयार केलं, मध्ये तुपाचे डबे. ह्याच्यात तुपच आहे का? तरी बी भरोसा येईना, याच्यात तुपच आहे का? ते चौकदारांनी सांगितलं तूप आहे का? तुम्हाला बघायचं का? आणि खाली अशी एकावर एक रचलेल्या अशा त्या डब्याच्या उतरंडी होत्या आणि त्या चौकदारानं असा करून एक लाट मारल्यावर धडाडा खाली पडले. काय? तुपाचे डबे सांडू आले. दासोपंत महाराज म्हणले तुपाचे डबे सांडले. सांडू द्या, आमच्या मालकाचे तर असले लई गोदाम आहे. मी का बोलतो तुम्हाला? तुपाचे गोदाम असतात का? पण ज्याचा सखा हरी आहे त्याच्याजवळ सर्व आपोआप येत असतं. हे त्यांच्या जीवनात भगवंतानं केलेली सेवा आहे, सेवा. मी तुमच्या पुढे याच्यासाठी हे मांडलं की परिस्थिती चांगली असली आणि परिस्थिती वाईट असली तरी ज्यांची मान्यता भगवंतापासून ढळत नाही अशी लक्षणं ज्यांची, त्यांच्या घरामध्ये भगवंताचे भक्त असतात, ते जन्म घेतात. आणि असाच एक पवित्र घराणा, एक पवित्र कुळ, आणि त्या पवित्र कुळामध्ये ज्ञानोबारायांचा जन्म झाला. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार घडले, घडवले नाहीत.
ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, चमत्कार केला नाही, तर तिथं तसा प्रसंग झाला होता. माझ्यासारखा बुवा असता तर रेडा बोलविला म्हणून दुसऱ्या दिवशी युट्यूबला टाकलं असतं, वलसे महाराज रेडा बोलवतात या बघायला, फेसबुकला टाकलं असतं है ना. पण तसं काही केलं नाही. मी असं म्हणत असतो चंदू, मी मुद्दाम मी म्हणतो की ज्ञानोबारायांच्या जीवनात भिंत चालवली, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये रेडा बोलवला, ज्ञानोबारायांच्या जीवनात मेलेला माणूस उठवला, हा चमत्कार लोक मानत असतील. पण मी याला चमत्कार मानावं की न मानावं यापेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे 12 वर्षाच्या वयामध्ये अशी ज्ञानेश्वरी लिहिली की 1400 वर्षाच्या माणसाला कळत नाही. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि तो ज्ञानोबारायांनी